तो घरी यायची वेळ झाली की ती घर टापटीप छान ठेवायचा प्रयत्न करायची. अशा वेळी सासूबाई आणि नणंदा ह्या तटस्थ राहायच्या. एकीच्या नुकत्याच शिकवण्या घेऊन झालेल्या असायच्या आणि दुसरी कॉलेजातून आलेली असायची. सासूबाई हे कायमच कंबर धरून असायच्या. तिची कोणाकडूनच अपेक्षा नसायची, पण साधं केर काढण्यापुरता सुद्धा तिला पंखा बंद केलेला त्या तिघींनाही चालायचं नाही. ती एकटी आणि त्या तिघी अशी विभागणी दिवसभराची विभागणी असायची. तिला नेहमी वाटायचं तो यायच्या आधी जरा तोंडावर पाणी मारावं, केसातून कंगवा फिरवावा, पण जमायचंच नाही. ती पण निमूट शक्यतो संवाद साधत असायची, आपलं काम करत राहायची, पण कधीच तो यायच्या आत सारं घर आवरून व्हायचं नाही. कॉलेजातून आल्या आल्या धाकटीला पंखा त्याचबरोबर अगदी फुल स्पीडमध्ये ठेवून त्या खाली उतानं पडायची सवय झाली होती. तिच्याबरोबर मग मधली पण शिकवणीची मुलं गेली की अशीच लोळत पडायची. तिला नेहमी वाटायचं दोघींना सांगावं पलंगावर झोपा, नाहीतर सतरंजी टाकून पडा, पण त्यांना काही बोललं तर सासूबाईंना चालायचं नाही. ही आपली मनातल्या मनात वाक्यात घोळत राहायची. मग तो यायच्या आधी 2 सेकंद धाकटी उठून डोक्याखाली घेतलेल्या उशा शिताफीने दिवाणाखाली सारायची. हिला तो आल्याचं कसं समजतं काय माहीत, याचं तिला नेहमी आश्चर्य आणि खोटं नाही तर कौतुकसुद्धा वाटायचं. मग तो यायचा, मधली दार उघडायची, सासूबाई कंबर धरत मध्ये उभे राहायच्या, धाकटी आईच्या पुढे आणि ही सगळ्यात मागे. तो यायचा, आईसाठी आणलेलं औषध आईला द्यायचा, ताईसाठी आणलेली पुस्तकं ताईला द्यायचा. धाकटीची सुद्धा काही ना काही फरमाईश ही असायचीच, जी त्याने आवर्जून पूर्ण केलेली असायची. मागणं हिचंच काही नसायचं, पण तिघींच्या गोतवळ्यातून त्याच्या नजरेचा एक कटाक्ष सुटायचा आणि थेट तिच्यापर्यंत पोहोचायचा. तिच्यापुरती एक झुळूक पसरायची, तिचा असलेला क्षण तिच्या पदरात पडायचा हे या तिघींच्या नजरेतून सुटायचं देखील नाही. ती त्या कटाक्षाने भरून पावायची. चहाचं आधान ठेवून ती नॅपकिन घेऊन बेसिनपाशी जायची. तो तोंडावर पाणी मारत असताना तिने नॅपकिन पुढे केला की तो कुजबुजायचा आणि खिशात तू पाहिलंस का? तो रोज न चुकता तिच्यासाठी तिच्या आवडीचं चॉकलेट आणायचा. त्याने खिशात पाहिलं का असं म्हटल्याशिवाय ती खिशात साधा हातही घालायची नाही, पण तो म्हणाल्याबरोबर ती चॉकलेट घ्यायला धावायची. यांच्या हालचालीवर बाहेर राहूनही तिघींचंही चांगलंच लक्ष असायचं. तो चहा घ्यायला गॅलरीत बसायचा. तिघींचा चहा घेऊन ती कप घेऊन गॅलरीत जायची. या तिघींना तिथे जायला बंदी नसायची, पण त्या खिडक्यासारख्या बाहेरच थांबायच्या आणि पुन्हा विभागणी व्हायची. ही दोघं आणि त्या तिघी एकट्याच गो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.